सगळ्या मेहनत किंवा तुमचं जे कामकाज आहे ते पोचत नव्हतं असं नाही, पोचतं सगळं पोचतं. त्यांना सगळं माहिती आहे, आराखडा माहिती आहे, सगळं बघतात ते. इंस्टाग्राम, फेसबुक सगळं अपडेट आहेत ते. पण माझ्यासारखे उद्धव साहेब स्वतः फेसबुक, इंस्टाग्राम आणि ते जेवढे बी सोशल मीडियाचे मार्ग आहेत त्याच्यावर अपडेट राहतात. आदित्य साहेब युवा सेनेचे जे प्रमुख आहेत ते पण, आणि उद्धव साहेब बी जे सन्मान्य मुख्यमंत्री होते ना, आता आमच्या पक्षाचे प्रमुख होते ते, म्हणजे होते कालपर्यंत 11 तारखेपर्यंत. 11ला त्यांना सोडचिठ्ठी दिली आपण आणि 12ला मी निर्णय घेतला. प्रदेश सगळं तुम्हाला पत्रकारांच्या माध्यमातून जनतेपर्यंत माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. मला जनतेमध्ये राहायचंय, लोकांचे काही कामं करायचे. 16 ते 26 10 वर्ष राहिलो. लोक 9 महिने पण राहत नाही, 3-3 दिवसात पण पक्ष बदलले, आपण बघितलं इथे. 9 महिने राहत नाही, मी 10 वर्ष राहिलो, अडचणीत राहिलो मी त्यांच्या सोबत. पण आता मी ठरवलं की आता जो बी कालावधी ईश्वराच्या कृपेने मला मिळेल, म्हणजे यमराज जोपर्यंत माझी गचंडी धरायला येत नाही तोपर्यंत जनतेसाठी काहीतरी हिताचे कामं करायचं आणि नवीन काहीतरी रचनात्मक काम धुळ्यामध्ये उभं करायचं, हा माझा संकल्प आहे. म्हणून मी शिंदे गटात जात आहे. काय आश्वासन दिले शिंदे गटाने? नाही, आश्वासन काही नाही. मला विचारलं त्यांनी, पण मी कुठली अटी शर्ती न टाकता मी गेलो. त्यांना पण आवडलं. अरे, हा पहिला कार्यकर्ता किंवा पहिला नेता कुठली अटी शर्ती किंवा काही लाभाचं पद न मागता येतोय. त्यांना पण आवडलं. त्यांनी मला शाबासकी पण दिली. जे एकूण आता तुमचे अनेक आम्ही भाषणं देखील ऐकलेत. महापालिकेची निवडणूक असताना तुम्ही सरकारवर तोफ दागली होती. या सरकारचे भारतीय जनता पक्ष पण आहे, शिंदे गटाचे पण शिंदे गट आहे आणि अजितदादा पवारांचा गट पण होता. मग या तिघही पक्षांमधनं आपण शिंदे गटाला निवडलंय, तुम्ही शिंदे गटाचा आहे. मग भारतीय जनता पक्षातच का नाही किंवा इतर दुसऱ्या गटातच का नाही गेला तुम्ही? हा, पूर्वी भारतीय जनता पार्टीने मला भरपूर पदवी दिली. त्यांनी नगराध्यक्ष, भाजपचा नगराध्यक्ष मी झालो 96-97. अटलजी होते, श्रद्धे अटलजी होते, अडवाणीजी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, शरद भाऊ कुलकर्णी, भाऊसाहेब कुंडकर यांच्यासारखे नेते होते. इथं लखनजी होते, विनोद मोरानकर होते, भीमसिंग राजपूत होते. पण आता तशी परिस्थिती इथे नाहीये. काही चांगले कार्यकर्ते किंवा नेते महाराष्ट्रात असतील, पण काही लोक तिथे पण काही बरोबर सत्तेमध्ये बसलेले नाही. आपण सगळे बघतो आणि जनतेची जी हाल अपेष्ट चालू आहे, शेतकऱ्यांची, विद्यार्थ्यांची, वृद्धांची, रुग्णांची जी हाल अपेष्ट चालू आहे, ते त्या पद्धतीने ते काही हे होत नाही. पण मी छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आणि विचार, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा विचार आणि कार्य ज्या माणसाने आत्मसात केला, त्या एकनाथ शिंदे साहेबांनी प्रखर विचाराने जनतेसाठी लढणारा नेता, महाराष्ट्रात नाही पूर्ण देशात त्यांच्या सारखा नेता मी बघितला नाही. म्हणून मी त्यांच्या छत्रछायेत जात आहे. नाही, पण पक्षामध्ये सरकारमध्ये जे पक्ष आहे त्याच्यात जुळवून घ्यावं लागतं. आणि मुळात ज्यावेळेस आम्ही तुमचे भाषणं किंवा काही गोष्टी बघितल्या, तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या काही नेतृत्वांचं किंवा आमदारांचं म्हणूया आपण, काही तुम्हाला कामकाजाची पद्धत पटली नव्हती. आता सरकारमध्ये जाणार आहे, तुमची गळचेपी होणार नाही भारतीय जनता पक्षाकडनं? होऊ बी शकते, पण आपण त्या पद्धतीने तसे उत्तर पण देऊ ना, आहे का नाही. आणि थोडंसं आता तोफेचं तोंड थोडं वळवावं लागेल आपल्याला, कॉम्प्रोमाइज करावं लागेल. हा, त्यांचे जे कॉम्प्रोमाइजचा विषय नाहीये, पण आपल्याला थोडी सौम्य भूमिका घ्यावं लागेल. ते साहेबांचा किंवा इथला पदाधिकारी किंवा या संघटनेचा जर विचार करत नसेल किंवा यांच्यावर काही तोफ धाकट असतील ते, तर मग आपण मोकळे. त्यांनी वार झाला तर प्रतिवार आपला होणारच आहे. बरं, शिंदे गटात ज्यावेळेस काही इकडं शिंदे गटाचे पदाधिकारी किंवा वरच्या पातळीवर काही ज्या काही निर्णय होत होते, त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात होता तेव्हा अनिल गोटे यांच्यावर तुमच्या प्रेस व्हायच्या, त्यावेळेस आपण अनेक वेळेस शिंदे गटावर देखील तोफ दागलेली होती. आता तुम्ही असताना देखील काही गोष्टी तुमच्या तत्वात बसणार नाही, पण सहन करावं लागेल. ती भूमिका कशी पार पाडणार? नाही, करावं लागेल. काही वेळेला आपण जर त्या पक्षात आहे, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पक्षात होतो, पण इथले काही स्थानिक नेते आपण बघितले, ते जिल्हा स्तरावर बी प्रदेश स्तरावर बी काम केलं, पण त्यांनी ज्या पक्षामध्ये राहून त्याच नेत्यांच्या विरुद्ध काम केलं. जसं की एकनाथ शिंदे साहेब, आपलं एकनाथ खडसे साहेब, जे फडणवीस साहेब सीएम झाल्यावर त्याला देवेंद्र बोलायचे. आता तुम्ही ज्या पक्षामध्ये राहतायत आणि खुर्चीवर आपल्यापेक्षा कमी वयाचा असेल पण त्याची खुर्ची महत्वाची, म्हणून आपण जरी ज्येष्ठ आहे, आपल्याला त्याचा विचार नाही पटत, पण त्या खुर्चीचा मान राहतो, तो शिष्टाचार राहतो, प्रोटोकॉल राहतो. त्या पद्धतीने आपल्याला तशी भूमिका मांडून ते कॉम्प्रोमाइज करावं लागेल. उद्धव सेनेला आपण आता रामराम ठोकलाय, परंतु त्या गटातील समजा माजी आमदार अनिल गोटे असेल, यांनी पुन्हा उद्धव ठाकरे गटावर काही, माफ करा, शिंदे गटांवर जर काही त्यांनी आरोप प्रत्यारोप केले, त्यावेळेस तुमची भूमिका मांडायची वेळ आली पक्षाच्या वतीने. मित्रपक्ष किंवा मित्र राहून चुकले, ज्येष्ठ नेते राहून चुकले, कशी दुविधा मनस्थिती राहील का तुम्ही? नाही, पक्षाची भूमिका जर पक्षाच्या याच्यावर कोणी येत असेल किंवा कुठल्या कार्यशैलीवर जर बोट ठेवत असतील आणि त्यावेळेला आपण तशी भूमिका घेऊन या पक्षाच्या माध्यमातून लढून आपण तानाजी सारखं, बाजी प्रभूंसारखं.
निश्चितच तानाजी बाजी प्रभूप्रमाणे लढू आणि ज्या पक्षात आता काम करत आहोत त्या पक्षाचा झेंडा पुढे घेऊन जाऊन पक्षासाठी काम करणार, तसेच जनतेसाठी काम करणार असा आशावाद माजी महापौर भगवान बापूजी करंकाळे यांनी यावेळी इथं मांडलेला आहे. आता येत्या काळामध्ये समाजासाठी काम करत असताना, नागरिकांसाठी काम करत असताना कुठल्याही पदाची अपेक्षा नाही आहे असं यावेळी जरी सांगितलं गेलं असलं तरी येत्या पुढच्या काळामध्ये शिंदे शिवसेना गट भगवान करंकाळे यांना काय पदवी किंवा पद बहाल करते हे पाहणं देखील तेवढं महत्त्वाचं आहे आणि त्यांना योग्य न्याय राजकारणात मिळतो का हे देखील पाहणं तेवढं महत्त्वाचं आहे. कॅमेरा पर्सन सुनील सह विशाल ठाकूर, LS मराठी, धुळे.